हाय गाईज, तर आज मी बनवणार आहे दुधी भोपळ्याचा हलवा. कारण की आजच मी महाडला गेले होते आणि तिथून छान असा दुधी भोपळा आणलेला आहे. बघू शकता किती मोठा आहे. तर याचा हलवा खूप छान बनतो. तर आपण आज बनवूयात, ट्राय करूयात. हीच रेसिपी असेल आजची. तर चला गप्पा गोष्टी मारता मारता हे करूयात. तर मी आधी सुरी घेतली आणि याला कापण्याची तयारी करत होते. तर याच्या दोन्ही कुडा अशा कापून घेतलेल्या आहेत मी. ह्या कुडांना खूप असं ग्लेस येतं म्हणून हे कुडं कापून घ्यायचे आहेत. पुढचे मागचे दोन्ही बाजूचे कुडं कापून घ्यायचे आहेत. ते बघू शकता कशा प्रकारे त्याला ग्लिसरीन चीक येतं. तर ते चीक खूप कडू असतं म्हणून आपण ते कापून घ्यायचं आहे. कापून घेतल्याच्या नंतर बघू शकता अशा प्रकारे कापून घ्यायचं आहे आणि त्याचे 3 भाग करून घ्यायचे आहेत. तर या प्रकारे आपल्याला 3 भाग करून घ्यायचे आहेत. त्यांना असे सालपट त्यांचे काढून घ्यायचे आहेत. तिन्ही भोपळ्यांचे त्याचप्रमाणे सालपट काढून घ्यायचे आहेत. बघू शकता आणि त्यांना मस्त असं किसणीवर किसून घ्यायचं आहे. तर मी तिन्ही एक एक करून किसून घेतलेले आहेत. बघू शकता सर्व किसून घेतल्याच्या नंतर आपल्याला मस्त असं त्यातलं जे सारण असतं ते काढून मस्त असं क्लिअर करायचं आहे. तर मी कढई स्वच्छ अशी पुसून घेतली आणि एक व्हिडिओ तुम्हाला मधला दाखवायचा राहिलाच, त्याचं पाणी पूर्ण वेळून घ्यायचं आहे ते आणि कालचं दूध उरलेलं ते मी पिलं छानपैकी, मस्त असं गोड झालेलं. आता हे पिळलेलं सार त्याच्यामध्ये तुपामध्ये तळून घ्यायचं आहे. तर मी ते टाकलेलं आहे आणि ते मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे. त्यातला कस पूर्ण निघाला पाहिजे आणि छान असा झाला पाहिजे तो. आता आपण त्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि अशा प्रकारे सगळं असं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. तर बघू शकता याचप्रमाणे मी त्याला मस्त असा भाजलेला आहे आणि याचप्रमाणे सगळं असं भाजून घ्यायचं आहे. जरा माझा व्हिडिओ होल्ड झाला त्यामुळे प्लीज सॉरी. आता याच प्रकारे व्हिडिओ होल्ड झाला माझा जरासा, छान असा भाजून घ्यायचा आहे. बघू शकता याच प्रकारे असं भाजून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये तुपाची धार सोडत राहायची आपल्याला आणि ह्या दुधी भोपळ्याचा हलवा असाच भाजत न्यायचा आहे. जोपर्यंत याचा कस संपत नाही तोपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे छान प्रकारे, याच प्रकारे. तर याच प्रकारे आपला हात चालू ठेवायचा आहे, सतत त्याला हलवत राहायचं आहे. ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणेच असं आपल्याला हलवत राहायचं आहे. सारखं मस्तपैकी हलवा त्याला छानपैकी. छान असा सुकला आता तो. बघू शकता आता याच्यामध्ये साखर टाकली मी. व्हिडिओ जरा क्रॉप झाला तो साखर टाकण्याचा. तर साखर टाकलेली आहे. तुम्ही साखर गूळ काहीही घालू शकता. तर हा साखर मी घातलेली आहे आणि छान असा साखरेचा आणि त्याचा एकजीव करून घेतलेला आहे. बघू शकता आता आपल्याला त्याच्यामध्ये दूध सोडायचं आहे. तर गरम तापवलेलं कडकडीत दूध मी त्या सोडत आहे. तरी 3 वाटी दूध मी सोडत आहे. तेवढं आपल्याला आटून घ्यायचं आहे. तर तेवढं दूध मी सोडलेलं आहे. आता ते सर्व दूध आपल्याला आटून घ्यायचं आहे. तुपाची धार चांगली सोडलेली आहे मी आधीच. खूप तूप यूज करा, तुपामध्ये कॉम्प्रोमाइज करू नका. तर अशाच प्रकारे मी ते थोडा वेळ शिजून दिलं आणि नंतर हात चालवायला स्टार्ट केलं. थोडंसं आटल्याच्या नंतर त्याचा रंग काहीसा असा झालेला, छान असा हिरवा हिरवा. तर आपण याच प्रकारे सर्व हलवाचा कस काढून त्याला छान असा दबून शिजून द्यायचं. बघू शकता खूप परिश्रमाच्या नंतर हा हलवा असा छान लुसलुशीत झालेला आहे. त्याच्यात थोडा देखील दूध उरलेलं नाही. बघू शकता की खूप स्पॉन्जी सॉफ्ट असा हलवा तयार झालेला आहे. तर छान असा त्याला मंद आचेवर अजून 15 मिनिटं असाच हात चालवत शेकून घ्यायचा आहे. बघू शकता या प्रकारे सर्व हलवा असा शेकून घ्यायचा आहे. ज्याप्रमाणे दाखवत आहे व्हिडिओमध्ये लागून द्यायचा नाही आपल्याला हलवा. हात आपला चालूच ठेवा, हलका हात असा चालूच ठेवा. आपल्याला हलवा खाली लावून द्यायचा नाही. असंच सगळा हलवा असा थोडा शेकून घ्या मस्तपैकी. ते शकता माझ्या हलव्याला कलर किती छान आलेला आहे. लहान पोरांपासून ते म्हाताऱ्या गोत्यापर्यंत हा हलवा सगळ्यांनाच आवडतो. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. तर हा हलवा मी मस्त अशा भांड्यामध्ये सर्व केला. बघू शकता कोणीच तो हलवा थोडा पण ठेवला नाही, सगळा सपाचट झाला. इतका छान बनलेला की नाही, मला एकच घास आला. इतका छान बनलेला बघू शकता. तर मस्त असं सर्व करूया आणि छोटीशी क्लिप बनवूयात. ओके, तर
एकही कोण सोडायचा नाही. सगळा हलवा मी वेचून घेतला आणि बघू शकता किती छान असं सर्व केलेलं आहे. त्याच्यावरती तुपाची लेयर कसली भारी आली बघू शकता. बाय बाय.